अर्पणम शिवगुरु शिवकरणम शिवमतमनंतम शिवजयंतीस्तत्वसदार्पण शिवाजीस्तम जिजाबाई माता त्रिव्यास्तत्वसदा शंभो मदमनंतम असा जन्म दिल्या त्रिवाय नमो जन्मास्तत्वसदार्पणम 1982 शिवास्तव्य नमस्तत्वसदार्पणम गंगा जल जलास्तव्य जलरूपम जलकरुणम जलमतमनंतम मत्सनम नारायण नमस्कारस्य नरच नरोत्तम परमानंदम जगद्गुरु शिवराज शिवसत्रपती शिवाती त्रिवास्तत्वसदार्पणम क्षणायोगमस्तं शंभस्तत्वसदा शंकरस्तविद्रियोमतमनंत महारुद्रस्तव्य देवास्तत्वसदार्प राधाकृष्णस्तत्वसदार्पण वृक्षास्तव्य देवास्त्रिवद्रिमतमनंत महासर्वस्तत्वसदा शंभत्रिवाय एकास्तव्य देवामतानंतं कोटिस्तव्य नमो स्वधर्म स्वास्तत्वसदा शंभोस्त पाटील तथा तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन होत आहे. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहातील गायनाचार्य जिजामाता असा इंद्रदेव जो केला आहे. लोंढेकर गुरुजी आपण सर्व यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचे पूजन होत आहे. त्यानंतर बाबू महाराज यानंतर बाबू महाराज या सप्ताहामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट गायन केले असे गायनाचार्य यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन होत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाचे संभाजी पाटील हुराळे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करत आहेत. त्रिवास्तत्वसदार्पणम पुष्पकर्णम पुष्पास्तव्य देवास्तत्वसदार्पणम जलरूपम जलस्तत्. त्यानंतर मृदंगाचार्य गोविंद महाराज यांनी प्रतिमेचे पूजन करावं. इष्टम त्रिवाय नमस्तत्वाय. मंदिर थरारली शिवनेरीची तोप कडाडली वार याची कोवळी झोक दर्या खोऱ्यात दळवळली जिजाऊ पोटे मराठांचा राज अवतरला सांगतमुखी पाखरही किलबिलली नगारा वाजला शाहिरी साज चढला डंका डोंगर आड सांगत सुटला आता सह्याद्रीवर भगवा फडकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं. अशा महाराष्ट्राच्या अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी तोरणा नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने तसेच या अखंड हरिनाम सप्ताहातील गायनाचार्य मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर यानंतर अखंड हरिनाम सप्ताहातील उत्कृष्ट गायनाचार्य यांचा आवाज मंजुळ कोकिळीसारखा आहे असे गायनाचार्य रामदास महाराज बोरगावकर यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. या भागवताचार्याचे जे काही झाकी कलाकार आहेत त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं.
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा या अखंड हरिनाम सप्ताहातील साऊंड सिस्टम गागलेगावकर यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. आहेत तरी आपण आजूबाजूस न थांबता तरी मंदिराकडे येण्याची कृपा करावी. पूजा नारळ फोडायचा आहे तरी लवकरात लवकर सर्व गावातील भाविक भक्तांना नागरिकांना सूचना. जय शिवाजी, जय शिवाजी, हर 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 हर, जय शिवाजी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलावतंस परम प्रतापी सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आमच्या गावातील चिमुकली भक्ती साईनाथ नरवाडे या ठिकाणी आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर या ठिकाणी भाषण देत आहे. त्यांना विनंती करतो तिने पुढे येऊन या ठिकाणी आपलं भाषण व्यक्त करावं. गावातील सरपंच, उपसरपंच आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व तटामुक्तीचे पोलीस पाटील आणि माझ्या गावातील प्रिय महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि माझे मित्रमैत्रिणी, तुमच्या सर्वांना नमस्कार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दृष्टीत नायलंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज योगी राज्य श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता असे होते. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. शिवाजी महाराज हे लहानपणापासून हुशार व चालाक्ष बुद्धीचे होते आणि जिजामातांनी त्यांना संस्कार व शिक्षण दिले. रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत बहिणाबाई इत्यादी यांचे कथा सांगून, अभंग सांगून त्यांना घडवले. आणि आज जिजामाताच्या शिक्षण व संस्कारामुळे आज शिवाजी महाराज स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करतात आणि धर्मासाठी लढतात. पहिलेच्या काळात स्त्रियांवर खूप अन्याय व अत्याचार होऊ लागले. तेव्हा एक स्त्री आली. त्या स्त्रीचे नाव म्हणलं तर राष्ट्रमाता, राजमाता जिजामाता. तिने म्हणले की अंगणातील तुळस गोट्यातली गाय, अंगणातील तुळस गोट्यातली गाय, घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडे नजरेने पाहणार तर त्याची गाय केली जाणार नाही. आणि जिजामातांनी शिवांना सांगले की स्त्रियांची रक्षण करणं तुझ्याच हाती आहे, कारण की स्त्रियांची रक्षण करणं तुझ्याच हाती आहे आणि तुला स्वराज्य पण वाढवायचे आहेत. मग शिवाजी महाराजांनी हे लक्षात ठेवून स्त्रियांची संरक्षण केली आणि आपल्या वयांच्या मावळ्याने एकत्रित करून त्यांचे राजा बनून त्यांना गोष्टी सांगत असे तर काही त्यांच्यासोबत कसं कुस्ती हा खेळ खेळत असे आणि त्यांच्या वसतिगृहामध्ये जाऊन त्यांच्यासोबत एक भाकर त्यावर एक कांदा ते खात होते. आणि शिवाजी महाराजांनी जिजामाताने शिवाजी महाराजांना म्हणले की तुला किल्ला जिंकणे खूप आहे, कारण की किल्ले कोणाच्या ताब्यात जाऊ नये हे तुला लक्षात ठेवावं लागते. मग शिवाजी महाराजांनी हे लक्षात ठेवून तोरणा किल्ला, आपल्या पहिला किल्ला तोरणा किल्ला घेतला आणि त्याच्यावर भगवे झेंड फडकवले. भगव्याचा अर्थ आहे एक मराठा लाख मराठा. आणि एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी
खूप काही किल्ले जिंकले, अफजल खानाला फाडलं, मुघलांच्या हातावर तुरी मारली आणि इत्यादी गोष्टी केल्या. आणि शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना एक राजमुद्रा दिली. त्या राजमुद्रावर लिहिले गेले, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहाशुनो शिवशेषा मुद्राय भद्राय राजते. आणि शहाजीराजांनी राजमुद्रा दिली आणि पहिलेच्या काळात म्हणत होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आताच्या काळात म्हणतात, तुम्ही मला चुना द्या मी तुम्हाला तोटा देतो. आणि शिवाजी महाराज यांचे विवाह 16 मे 1640 रोजी साईबाई निंबाळकर यांच्याशी झाला आणि निंबाळकर यांचे नाते जुडले. आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, आणि त्यांचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा स्वर सोडला आणि या महाराष्ट्राला सोडून गेले. आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, वाघ आणि मराठी उग कोणाच्या नादाला लागत नाहीत. वाघ आणि मराठी उग कोणाच्या नादाला लागत नाही. ज्यांनी कोणी आमच्या नादाला लागलं त्याला आम्ही फाडल्याशिवाय सोडत नाही.